नर्मदे हर त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे। आज राघव पायी नर्मदा परिक्रमा अनुभव कथन व तीर्थ महात्म्य वर्णन भाग 14वा आणि परिक्रमेचा दिवसही 14वा। आज पहाटे जवळजवळ 5 वाजता राघव उठला आणि उठल्याबरोबर चहा दूध मागायला लागला। आता तर आम्हाला जास्त काळजी वाटली नाही, कारण रात्री ज्या ठिकाणी मुक्कामी होतो ते ठिकाण म्हणजे सेमलेट, आणि त्या सेमलेटमध्ये तिथले जे सरपंच आहेत त्या सरपंचाने रात्री सांगून ठेवलं होतं की तुम्हाला बाळ जर रडलं, चहा दूध काही मागितलं तर तुम्ही बिंदास या, आमच्याकडे गॅस वगैरे आहे। म्हणून तर रोडच्या अलीकडच्या बाजूला ती धर्मशाळा आणि पलीकडच्या बाजूला त्यांचं घर आणि दुकानसुद्धा। म्हणून पहाटे आम्ही दोघंही उठलो, बाकीचे सगळे उठले तोपर्यंत पलीकडच्या बाजूला पाण्याची जी टाकी होती तिथं सगळ्यांनी स्नान वगैरे केलं। आम्ही दोघं त्या दुकानदाराच्या घरी गेलो आणि त्यांच्या घरी चहा वगैरे बनवला। आता तर आम्ही गेल्यावर त्यांना एवढा आनंद झाला, त्यांचे सगळे 4-5 छोटे छोटे मुलं, लेकरं, मुली सगळे काही उठून बसले आणि सगळ्यांना असं वाटायचं आता राघवने आमच्यासोबत खेळावं। पण सकाळचा प्रहर म्हटल्यावर राघवही एवढा मूडमध्ये नव्हता आणि चहा दूध घेईपर्यंत तर त्याचा कुठला मूडच नसतो, त्याचं तेवढं ते रडगाणंच असतं की चहा दूध पाहिजे म्हणून। मग घरात जाऊन चहा दूध बनवलं आणि जे दूध आम्हाला भंडारी बाबाने दिलं होतं ते दूध पुन्हा पातेल्यामध्ये ते गरम केलं आणि गरम करून पुन्हा कमंडलमध्ये ओतून घेतलं, कारण त्यांनी सांगितलं होतं सकाळ संध्याकाळ त्याला तापून घेत जा आणि जपून जपून वापरा, पुढे भेटण्याची शक्यता नाही। म्हणून तर आम्ही त्याला चहा दूध पाजून आता बाहेर आलो, तर त्यांचं दुकान असल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे बिस्किट पुडे घेतले आणि बाकीच्यांना सुद्धा सांगितलं की तुम्ही सुद्धा बिस्किट पुडे घ्या, 1-1, 2-2 घ्या, पुढे काही भेटेल किंवा नाही भरवसा नाही। म्हणून सगळ्यांनी त्यांच्याकडे बिस्किट पुडे घेतले आणि आता आम्ही सुद्धा स्नान वगैरे केलं। स्नान 1-1 जणांनी जाऊन स्नान करून आलो आणि मग सगळ्यांनी आरती पूजेची तयारी झाली। आणि ती धर्मशाळासुद्धा खूप सुंदर बांधकाम आहे, स्लॅबचं बांधकाम आहे। म्हणून तिथे आरती वगैरे झाली आणि आरती झाल्यावर आता एवढे सगळे परिक्रमावासी, प्रत्येकाला असं वाटायचं की आपण एकटं राहायला नको, म्हणून सगळेजण पटापटा आवरून लगेच तयार झाले। पण त्या दुकानदाराने आमची परिस्थिती बघितली, कारण आमच्याकडे 2 बॅगा होत्या, दोघांच्या 2 पाठीवर बॅगा, हातामध्ये कमंडल, काठे आणि राघव, एवढं सगळं बघितलं आणि त्या दुकानदाराने महाराजांना त्यांच्याकडे बोलावलं आणि दुकानदाराने सांगितलं, महाराज बाबाजी हे बाळ घेऊन, हे सगळं सामान घेऊन तुम्ही कसं चालणार? तर माझ्या पतिदेवाने सांगितलं आता मैयाच्या भरोशावर। ते म्हटले नाही नाही, अहो आमचं सुद्धा काही कर्तव्य आहे तुम्हाला सहकार्य करण्याचं। तर त्यांनी सांगितलं तुम्हाला मी एखादा माणूस तुमच्यासोबत देतो, त्याला तुम्ही घेऊन जा, तो तुमची एखादी बॅग घेऊन चालेल। तुमची एक जरी बॅग त्या माणसाने घेतली तरीसुद्धा तुम्ही पुढच्या गावापर्यंत म्हणजे भादलपर्यंत तुम्ही त्याला नेऊ शकता, म्हणजे कारण इथून पुढे खूप चढण उतरण आहे, फक्त भूमाना पहाडच मोठा आहे असं नाही, खूप मोठे मोठे पहाड आहेत आणि खूप चढण उतरण आहे। म्हणून आणि आणखी महत्त्वाचं म्हणजे तुमच्या पायात चप्पल नाही आहेत, दोघांच्याही पायात चप्पल नाही आहे, तुमच्या तर नाही, राघवसुद्धा चप्पल घालत नाही आहे। मग मी त्याला यायला सांगतो, तुम्हाला काही त्याला द्यायचं असेल तर द्या, म्हणून त्याला तुम्ही घेऊन जाऊ शकता। आता तर माझ्या पतिदेवाने सांगितलं काही हरकत नाही, आपलं जेल, आपली पूजा आणि एक बॅग माझ्या पतिदेवाने सांगितलं मी खांद्यावर घेतो आणि एक त्याच्याकडे देऊ, मग राघवला तुला घेऊन मोकळं चालता येईल, म्हणून असं ठरलं। आणि आता त्या दुकानदाराने त्या माणसाला, त्या मुलाला बोलावलं सुद्धा। तो आल्यावर आता सगळेच परिक्रमावासींना वाटू लागलं की आता पटपट चालणं होईल, कारण आम्हाला माहिती असल्यामुळे ती आमच्यासोबत चालत होती, पण आमच्या राघवमुळे आमचा वेळ जात होता, म्हणून
त्यांना आता आनंद वाटू लागला की बरं झालं, आता यांना माणूस मिळाला म्हटल्यावर आता चालणं जास्त उरकेल. म्हणून आता त्या ठिकाणी सगळेच आता पुढची ओढ तर होतीच की आता जंगल बघायला भेटेल, डोंगर बघायला भेटेल, चढण उतरण आहे आणि शूलपाणीच्या जंगलात आहोत महत्त्वाचं. म्हणून त्या दुकानदाराला, त्या सरपंचाला सगळ्यांनी नर्मदेहर म्हटले आणि सगळेजण तिथून आता त्या ठिकाणावरून निघाले. आणि जात असता लगेच त्या धर्मशाळेच्या पाठीमागच्या बाजूला तिथेच खाली उतरायला जागा आहे. असं डाव्या हाताने गेलं की तिथे खाली उतरायला जागा आहे आणि खाली पाठीमागं असं खूप मोठा ओढा आहे. त्या ओढ्यामधून, त्या नाल्यामधून खाली उतरून पुन्हा वरती चढलं की मग पुढे पाऊल वाट आहे. आता जेव्हा आम्ही पहिल्या परिक्रमेमध्ये आलो होतो तेव्हा आम्हाला खूप भीती वाटली होती, कारण तिथून वरती चढल्यावर लगेच त्या पाऊल वाटेने चाललो आणि तिथे एक दुकान होती. त्या दुकानामध्ये आम्ही सगळेजण 9 जण होतो तेव्हा पहिल्या परिक्रमेमध्ये 2013-14च्या. तिथं काही बिस्किट वगैरे घ्यायला गेलो होतो, तर तिथं ते एवढे आदिवासी मुलं जमा झाले होते, तर आम्हाला त्यांची भीती वाटू लागली. हे नक्की लुटण्यासाठीच आले असावे. म्हणून आम्ही घाईघाईने ते घेतलं बिस्किट आणि तिथून पटकन निघून गेलो. म्हणून आता त्या ठिकाणी आम्हाला ती व्यक्ती तर होतीच सोबत, कारण तिला त्या परिसरातलं सगळं माहिती होतं. म्हणून आणि तशी तर मैयेच्या भरवशावर आणि भीती हा विषयच कुठं दिसत नव्हता, फक्त मैयाच दिसत होती. कारण मैयाला पाहण्याचाच आनंद होता, मैयेच्या परिक्रमा करण्याचाच आनंद होता. म्हणून त्या ठिकाणावरून आता पुढे चालू लागलो. तर सकाळचा प्रहर आहे आणि खूप आनंदात चालत होतो. जाता जाता 1-1.5 किलोमीटर पुढे गेलो आणि एवढी सकाळ की आम्ही 6:15लाच तिथून निघालेलो होतो. आदिवासी लोक तर उठून त्यांचं चहापाणी झालं होतं की नव्हतं, पण एवढी आदिवासीची लेकरं होती, जवळजवळ 10-10, 12-12 लेकरं एका एका झोपडीतून बाहेर येत होते आणि नर्मदेहर म्हणत होते. पण असा प्रसंग की राघवला त्या लेकरांनी बघितलं. सगळे नर्मदेहर नर्मदेहर चॉकलेट चॉकलेट म्हणत म्हणत यायचे आणि जवळ आले आणि राघवला बघितलं. राघव माझ्या कडेवर होता. बघितलं की ते राघवलाच बघत राहायचे. ते चॉकलेट मागायला आलेली लेकरं चॉकलेटसुद्धा मागू शकत नव्हते, कारण आता तर मला काही कळत नव्हतं. पण बाकीचे सगळेजण पुढं चालत होते, आम्ही दोघंच पाठीमागे होतो. आणि आणखी एक प्रसंग मी असा बघितला त्या ठिकाणी आणि त्याचं रहस्य मला कळालं नाही, पण कुणाला विश्वासही बसणार नाही. पण जे घडलंय ते तर सांगेलच. कारण एका आदिवासीच्या झोपडीतून एक बाई आली. कारण बाकीचे सगळे लेकरं मोठमोठ्याने ओरडत होते, नर्मदेहर 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 असं म्हणता म्हणता एक लेकरू, कारण ती बाईला वाटलं एवढ्या सकाळी परिक्रमा असे चाललेत आणि त्यांना सगळ्यांनाच आशा असते, कारण ते वयस्कर असले तरीसुद्धा त्यांना आशा असते की एखादं चॉकलेट तरी मिळेल परिक्रमा असे चालले म्हटल्यावर. म्हणून ती बाई बाहेर आली आणि बाहेर आली, जशी आली तशी ती राघवकडे पाहत होती. पण ती जेव्हा बाहेर आली ना त्या झोपडीतून, मी तिकडेच पाहत होते. तिच्या हातामध्ये असं बाळ होतं आणि ते बाळाला ती स्तनपान देत होती. स्तनपान देत असता तिच्या त्या बाळाच्या तोंडातलं स्तन सुटलं आणि बाळ थोडंसं खाली गेलं. हातातच आहे तिच्या, पण तिचं लक्ष एवढं वेधून घेतलेलं होतं, एवढं वेधलं होतं राघवकडे की ती एवढी पाहत होती टक लावून. ते लेकरू इतकं मोठमोठ्याने रडत होतं, त्याच्या तोंडातलं स्तन सुटलं म्हणून. पण त्या बाईला अजिबात त्याचं भान नव्हतं. ती खूप एकदम एकचित्त होऊन त्या राघवकडे बघत होती आणि मी तर भानावर होते. मी त्या बाईकडे सुद्धा बघायचे आणि राघवकडे सुद्धा बघायचे, कारण राघव आता मुलांना चॉकलेट वाटण्यासाठी उभा राहिलेला होता. पण हे बघितल्यावर अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि आता मला माझ्या नर्मदा माईच्या किनाऱ्यावरती तो राघव नसून मला असं वाटू लागलं की मी प्रत्यक्ष रामाचाच अनुभव घेते की काय. एवढ्या दिवस फक्त रामायण कथा सांगत होते, पण आज
प्रत्यक्ष रामालाच कडेवर घेतलं की काय मी. आणि त्या रामाकडे बघून जसे अयोध्यावासी आपलं लक्ष आपण काय करतो आहोत याचं भान नव्हतं, किंवा त्या गोकुळातल्या त्या गोपी त्यांना भान राहत नव्हतं की कृष्णाकडे बघितलं की आपण काय काम करतो आहोत. हातातलं काम हातातच राहून जात होतं. असं या महिलांचं झालंय. आणि ती बाई खरोखर खूप एक चित्ताने अगदी भानावर सुद्धा नव्हती. दुसरी मुलगी आणि दुसरे लेकरं तिला म्हणत होते, दे बाळ माझ्याकडे. तेव्हा ती भानावर आली आणि मग ती लाजली. कारण तिला तिच्या ध्यानात सुद्धा नव्हतं की मी स्तनपान देत होते म्हणून. कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फक्त कथा कीर्तनातच ऐकायला भेटतात. त्या खरंच मी खूप भाग्यवान आहे. माझ्यावर माझ्या गुरूंची खूप मोठी कृपा आहे, माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आहे आणि खंबीर साथ माझ्या पतिदेवाची आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मला अनुभवायला सुद्धा मिळतात की जे लोक कीर्तनात फक्त सांगू शकतात, मी सुद्धा सांगते कीर्तनामध्ये, की रामाला बघून अयोध्यावासी त्यांना कशाचं भान राहत नव्हतं आणि कृष्णाला बघून गोपी वेड्या होत होत्या. तर आज हे मी प्रत्यक्ष पाहते आहे. मला त्याचा खूप आनंद वाटत होता. आणि आम्ही दोघंही पती पत्नी. आता राघव सगळ्यांना चॉकलेट वाटून झाले आणि आता राघवला चल म्हटलं तर ते मुलंसुद्धा राघवला चॉकलेट मागत नव्हते. राघवकडे चॉकलेटला हातसुद्धा करत नव्हते, फक्त उभे राहिले होते. नाहीतर एका चॉकलेटसाठी खूप उंचावरून ते मुलं डोंगरावरून खाली येतात, सहज पळत पळत येतात. कारण जो शूलपाणीतून गेला आणि ज्याने पायी परिक्रमा केली त्याला हे सगळं बघायला भेटतं. म्हणून त्या ठिकाणावरून चॉकलेट वाटून आता पुढे निघालो. तर सकाळचा प्रहर होता आणि थोडं पुढं गेल्यावर अशी पाऊल वाट लागली आणि अशी चढण लागली की सकाळी सकाळी चढायचा रस्ता लागला. आता तर जो माणूस आमच्या सोबत होता बॅग घेण्यासाठी आलेला, तो सगळ्यांच्या पुढे चालू लागला आणि त्याच्यासोबत 2-4 परिक्रमावासी सुद्धा पुढे पुढे चालू लागले. बाकीच्यांना सगळ्यांना तरी एवढं चालणं शक्य नव्हतं, पण तो आजच चालत होता आणि त्याची खूप प्रॅक्टिस होती, कारण तो तिथलाच होता. म्हणून तो ते डोंगर चढताना तो अगदी सहजच वरती चढून गेला. पण बाकीच्यांना चढायला खूप तकलीफ होत होती. आणि आम्हाला तर राघवमुळे, कारण काही सामान असेल तर माणूस डोक्यावर घेऊन चालेल, बगलेत घेऊन चालेल, काखेत घेऊन चालेल, खांद्यावर घेऊन चालेल, पण ही लेकरू अगदी व्यवस्थित धरता आलं पाहिजे आणि व्यवस्थित धरून चाललं पाहिजे. म्हणून त्याला हळूच घेऊन वरती चढत होतो. कारण खूप पाय घसरण्याची सुद्धा खूप दाट शक्यता होती. अगदी छोटी पाऊलवाट होती आणि त्याच्यावरती असे खडे होते. तसं तर आमच्या पायात चप्पल नव्हती. चप्पलाचा पाय तर घसरतोच, पण बिना चपलाचा पाय खडा रुतला की अगदी जीव कासावीस होतो. तसं तर फक्त नर्मदे हर म्हटलं की पायाची तकलीफ कमी होत होती. पण परवा दिवशीच माझ्या पायाच्या अंगठ्याचं जे नख उडवलं होतं ती जखमही अजून बरी झालेली नव्हती. म्हणून तर त्याचाही थोडा थोडा त्रास होता. ते बोट बांधून टाकलेलं होतं आणि त्याच परिस्थितीमध्ये चालणंही चालू होतं. आता कसं बसं वरती चढून गेलो, सकाळचा प्रहर आहे म्हणून. आणि वरती चढल्यावर आता काही तेवढीच चढण नाही आहे. वरती गेल्यावर पुन्हा कुठून लेकरं येतात. आता तर कुठे झाड नाही, सावली नाही. पाहता पाहता 9-9:30 वाजले. आणि अशा वेळी आता तर इकडून तिकडून छोटे छोटे डोंगर दिसू लागले आणि ते जंगल आणि ते डोंगर बघितलं, नुसती आठवण काढली तरी माझ्या डोळ्यात पाणी येतं. कारण मला थेट त्या सगळ्या जंगलाची, माझ्या नर्मदा माईची, भगवान श्रीकृष्ण अर्जुन, कारण त्या ठिकाणी श्रीमद भगवद्गीतेची सुद्धा मला आठवण येते. काय ती मला माहिती नाही, पण असं वाटतं की कृष्ण आठवला, अर्जुन आठवला की तीही आठवत असेल. म्हणून त्या शूलपाणीच्या जंगलामध्ये आणि नर्मदा माईच्या हृदयामध्ये काय काय साठवलेलं आहे माहिती नाही. कारण आपण मागच्या भागामध्ये सुद्धा
केवढी सुंदर कथा ऐकली, किती कथा वाचता वाचता सांगता सांगता मी सुद्धा अगदी भारावून जात होते. मला सुद्धा कशाचं भान राहिलं नव्हतं, मी स्वतःला विसरून जात होते. एवढी सुंदर कथा आहे त्या नर्मदा माईची हृदयातली. म्हणून त्याच ठिकाणी पांडवांनी जो वनवास भोगला 12 वर्षाचा, तो त्याच ठिकाणी भोगलेला आहे. कारण वनवासामध्येच ते त्या ठिकाणी राहिली असावी. अज्ञातवासात तर त्यांना 1 वर्षाचा अज्ञातवास होता, तर तेव्हा तर त्यांना कुणी ओळखू नये असं सांगितलेलं होतं दुर्योधनाने. आणि त्यांचं तर तिथे सगळ्या ठिकाणी पुराणामध्ये त्यांचं नाव येतंय, उल्लेख येतोय. असं तर तेव्हा व्हायला नको होतं. म्हणून अज्ञातवासात ती राहिली नसावी तिथे. पण जरी राहिली असली तरीसुद्धा ती उघड कुणाला सांगता येणार नाही. पण वनवासामध्ये ती नक्की तिथंच राहिलेली असावी. म्हणून तर मार्कंडेय गुफेमध्ये जाऊन त्यांनी हे सगळं नर्मदा पुराण श्रवण केलं. म्हणून अशी पवित्र भूमी आणि तो सातपुडा पर्वत आणि तो विंध्याचल पर्वत एवढा सुंदर दिसतो आहे. नर्मदा माई तिथे दिसत नाहीये, पण तिथून जाताना जो आनंद होतो आहे, पायांना त्रास होतोय, चालायचाही त्रास वाटतो, पण अंतःकरणामध्ये जो आनंद होतो आहे, तो आनंद आपण कितीही पैशाने विकत घेऊ शकत नाही. किंवा कुठेही फिरलो तरी मला वाटत नाही तो कुठं मिळेल म्हणून. असा आनंद त्या शूलपाणीच्या जंगलामध्ये आहे. म्हणून तिथून आता आणखी पुढच्या डोंगरावर, कारण जो डोंगर चढतो आहे तो आता संपतच नाही आहे, त्याला सारखा चढच आहे, नुसता चढायचंच. आणि बाजूने बघितलं तर खूप खोल. म्हणून असा चढत उतरत आणि छोटे छोटे मुलं दिवसभर त्यांचंही सोबत जसं युद्ध चालू आहे. राघवकडे छोट्याशा कॅरीबॅगमध्ये सारखे चॉकलेट देत राहायचं आणि त्याने वाटत राहायचे. त्यालासुद्धा खूप आनंद वाटायचा. पुढे जाता जाता आता पुढे थोडंसं एक नाला लागला. असा ओढा होता की तिथं थोडं पाणी साचलेलं होतं. म्हणून तिथं गेलो. असं वाटलं आता थोडं एवढं गरम होतं आहे म्हणून जरा हातपाय गार करावे. हातपाय वगैरे असं धुतले, कारण बाकीच्यांनी तर सॉक्स बुटं घातलेले होते, आमच्या पायात काहीच नव्हतं. म्हणून आम्ही लगेच हातपाय वगैरे धुतले. आणि आता तिथं एका झाडाखाली बसलो. तर एक एक बिस्किट पुडाही खाऊन घेतला सगळ्यांनी. बिस्किटं वगैरे खाल्ल्यावर आता त्या माणसाने सांगितलं आपल्याला इथूनच चढायचं आहे. कारण आम्हाला तर तसं माहिती होतंच, पण बाजूने या डोंगराच्या बाजूने सुद्धा एक रस्ता आहे आणि सरळ चढलं तर लगेच आपण तिथे पोहोचू. पण या बाजूने जर गेलं तर खूप फिरून असं यावं लागेल. आम्ही मागच्या 2ही परिक्रमेमध्ये ते खालच्या रस्त्यानेच गेलो होतो फिरून. तो म्हटला सरळच चढू. आता सगळ्यांचीच तयारी झाली. आता बाजूच्या रस्त्याने जायचं की सरळच्या रस्त्याने जायचं. पण बऱ्याच जणांचा असा विचार झाला की आपण सरळच जाऊ. सगळ्यांची तयारी होती तर काही हरकत नाही. मग माझ्या पतिदेवाने सांगितलं राघवला माझ्याकडे दे. आणि राघव आता त्यांच्या खांद्यावर बसला आणि आता वरती चढू लागलो. सगळेजण अगदी त्या डोंगराला जसे असे छत्रपती शिवाजी महाराजांचे जसे मावळेच अगदी एखाद्या कड्याला लटकलेले आहेत, असे सगळेजण तो डोंगर चढताना दिसत होते. 4-2 जण बाजूच्या रस्त्याने सुद्धा गेले, पण शक्यतो जास्त जण त्या सरळच्या रस्त्याने अगदी त्या डोंगरावरती चढले. पण थोडंसं चढले, एक टप्पा चढायचा. थोडंसं चढलं की थोडं थांबायचे, एक घोटभर पाणी प्यायचं, 5 मिनटं बसायचं की पुन्हा चढायला सुरुवात. असं करता करता तो खूप मोठा डोंगर होता. तो चढून वरती गेलो आणि वरती गेल्यावर आता एक रामखाट होती, म्हणजे झाड होतं बाभळीचं, खूप उंच झाड होतं आणि वाळलेलं होतं. आणि आता तो रस्ता तिथंच आलेला होता फिरून. म्हणून त्या ठिकाणी सगळेजण आता तिथे बसलो सावलीला जरा, कारण खूप चढून आलेलो होतो. त्या ठिकाणी एक लाईटचे 2 खांबसुद्धा होते. पण सगळ्याच ठिकाणी लाईट असेल असं नाही आहे आणि लाईट लागेलच असं नाही आहे.
कधी कधी कुठं कुठं सुविधा करण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण ती अर्धवट झालेली असते. म्हणून ते खांब वगैरे तिथं होते. तर तिथं थोडा वेळ बसलो आणि पाणी वगैरे पिऊन आता असं वाटत होतं की खूप भूक लागलेली आहे. आता खायला काहीतरी भेटायला पाहिजे, कारण एक एक बिस्किट पुडा खाल्लेला तो तर कधीच गेला. म्हणून पुढे सगळेजण म्हणू लागले थोडं पुढं चालू, जर एखादं कोणाचं आदिवासींचं घर दिसलं तर आपल्याकडे साखर वगैरे आहे सियाराम बाबाची, आपण कुणाकडून चहा बनवून घेऊ. म्हणून पुढे त्या रस्त्याने आता खूप वळणाचा रस्ता होता. खूप फिरत 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 त्या रस्त्याने, पण थोडा उतार होता म्हणून बरं वाटायचं. आणि असं ऊनही खूप पडलेलं होतं, कारण आता 10:30-11 वाजलेले होते आणि असं चटचट ऊन लागत होतं. म्हणून त्या चटचट उन्हामध्ये अगदी पाठीवर सामान, एवढा घाम निघतो आहे आणि सावलीचा कुठे पत्ता नाही. म्हणून चालत चालत आता बराच तो उतार उतरलो आणि मग खाली गेल्यावर एका असंच डोंगराच्या कपारीला एक आदिवासी झोपडं होतं. तर त्या झोपडीमध्ये समोर एक बाबा उभा होता. माझ्या पतिदेवांनी विचारलं, नर्मदेहर बाबाजी, हमारे पास शक्कर है, थोड़ी सी चाय बना के दे दोगे? तर तो म्हटला देऊ ना. मग देऊ म्हटल्यावर सगळेच म्हटले थांबा थांबा. आता तर बऱ्याच सगळ्यांकडे साखर होती, ती सियाराम बाबाने दिलेली. तांदूळही होते कुणाकुणाकडे. मग सगळेजण कुणी साखर देऊ लागलं, कुणी ते तांदूळसुद्धा त्यांना देऊ लागले की आपल्याकडे ओझं ठेवून तरी काय करायचं, मग देऊन टाकू यांना होईल. आणि त्यांच्याकडून साखर वगैरे देऊन त्यांच्याकडून चहा बनवून घेतला. आणि चहा सगळ्यांनी आता चहा घेतल्यावर आता राघवसाठी सुद्धा आमच्याकडे दूध होतं, म्हणून थोडंसं चहा त्यामध्ये टाकून आता राघवचं सुद्धा भागत होतं. आता सगळेच जरा सगळ्यांनाच बरं वाटलं चहा घेतल्यावर. कोराच चहा होता. चहा वगैरे घेतला आणि आता तिथून पुन्हा निघालो. पण आता खूप रखरख, कारण तो भाग आता तो मध्य प्रदेशचं ते शेवटचं गाव होतं. ते म्हणजे MP भादल त्याला म्हणतात. ते मध्य प्रदेश भादल, त्या भादलमधून थोडंसं पुढं गेलं की आता जुना रस्ता हा वेगळीकडे राहतो, कारण तिथून नवीन रस्ता सुरू होतो. तिथपर्यंत तर जुनाच रस्ता, पण पाणी इतकं भरलेलं आहे, कारण त्या भादलच्या पुढे निघालं की खूप मोठी एक नदी आहे. ती नदी म्हणजे झरकन नावाची नदी आहे. आणि ती झरकन नदी म्हणजे खूप वळणं घेऊन 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 ती मैयाला मिळायला गेलेली आहे, खूप डोंगरांच्या, मोठ्या मोठ्या डोंगरांच्या मधून. तर तिथे अगदी गच्च भरलेली आहे आणि जवळजवळ 7-8-10 किलोमीटरपर्यंत तिला इतकं पाणी आहे की तिथून जाऊ शकत नाही. पहिलं अंतर तर एवढं नव्हतं, पण आता खूप अंतर वाढलेलं आहे. म्हणून आता जुना रस्ता जिकडे जातो आहे, आता तो पूर्णपणे बंदच झालेला आहे. तिकडे जाण्याचा काही विषयच नाही आहे. म्हणून इकडेच आम्ही वळलो आणि आता डाव्या हाताने चालू लागलो. तिरकं तिरकं असं त्या झरकन नदीकडे. ते भादलगावमध्ये लागलं MP भादल. तर तिथे एक मुकी मुलगी होती, मतिमंद होती. तर ती माझ्या पहिल्या परिक्रमेपासून तिथं होती. पहिल्या परिक्रमेमध्ये सुद्धा चालता चालता मी अचानक तिला बघितलं आणि माझ्या पतिदेवाने सांगितलं तिला बिस्किट पुडा दे. म्हणून मला थोडी तिची भीती वाटली, पण मी असा लांबूनच बिस्किट पुडा तिच्याकडे फेकला. दुसऱ्या परिक्रमेमध्ये सुद्धा मला एकदा आम्हाला तिथंच ती दिसली होती, तेव्हासुद्धा तिला पैसे वगैरे दिले होते. आणि आता या परिक्रमेमध्ये सुद्धा राघवने तिला चॉकलेट वगैरे दिले. आणि तिथून पुढे आता चालू लागलो. उजव्या हाताचा रस्ता आता सोडून दिला, पण तो रस्ता सोडताना खूप दुःख होत होतं, कारण पोटात नुसता कालवा खालं होत होता की नर्मदा माई, खूप छान परिक्रमा झाल्या का माझ्या अगोदरच्या, कारण तुझ्या अगदी जवळून जवळून अगदी तुझ्या हृदयाला स्पर्श करीत चालत होतो. पण आता खूप लांब, पाणी भरल्यामुळे खूप लांबून जावं लागतं. म्हणून डाव्या हाताच्या रस्त्याने चालत होतो आणि चालता चालता पुढे
ते गाव, कारण गाव इतकं मोठं होतं, घरं तर 5-25च असतील, पण जवळजवळ 3-4 किलोमीटरपर्यंत ते गाव होतं. आता आम्ही त्या MP भादलपर्यंत सकाळपासून 12 किलोमीटर चालून आलेलो होतो आणि 12 किलोमीटरचा प्रवास झाला. आता तर 10-11 वाजलेले आहेत. आता पुढे पुन्हा चालायला लागलो, तर पुढे चालता चालता ते खूप अंतर चालून गेलो, तेव्हा ती झरकण नदी आली आणि झरकण नदीमध्ये खूप खोल उतरलो आणि उतरत असता खूप आदिवासी लेकरं आली. अगदी 5-25 लेकरं, सगळे इकडून तिकडून नर्मदे हर नर्मदे हर, कारण त्यांना काहीतरी अपेक्षा आहेच. म्हणून ते सगळे आल्यावर आता बाकीचे सगळे कुणी चॉकलेट देऊ लागलं, कुणी काही त्यांच्या हातावर साखर देऊ लागलं, कुणी शेव वगैरे देऊ लागलं. असं देता देता राघवलाही तिथं टॉयलेटला थांबायचं होतं, म्हणून आम्ही तिथे थांबलो. तर बाकीचे सगळेसुद्धा नदी पार करून, झरकण नदी पार करून पुढे गेले आणि वरती टेकडीवरती थांबले. तिथे सगळेजण झाडाखाली इकडून तिकडून छोटे छोटे झाडं आहेत तर बसले तिथं सावलीला आणि बसून आपल्या जवळ जे आहे ते खाऊ लागले. मग कुणाकडे सियाराम बाबा चितला चिवडा होता, शेव चिवडा, ते खाऊ लागले. आणि आता राघवचं आवरल्यावर ते नदीमध्ये पाणी होतं म्हणून कमंडल भरून घेतला आणि आता राघवला स्वच्छ केल्यावर राघवला सुद्धा काही खायचं होतं, पण त्याला चालता चालताच त्याला चॉकलेट बिस्किट वगैरे खाऊ घालू लागले आणि आता पुढे चालू लागलो. तर पुढचा प्रवाससुद्धा खूप अंतर होतं, कारण त्या MP भादलपासूनसुद्धा आम्ही खूप अंतर चालून आलेलो होतं. आता जो प्रवास होता, झरकण नदी पार केली आणि आम्ही आता महाराष्ट्रामध्ये आलेलो होतो. मध्य प्रदेश संपलेलं होतं, आता महाराष्ट्रामध्ये प्रवेश केला आणि आता तो पुन्हा 7-8 किलोमीटर चाललेलो आहे, कारण खूप वळणं घेऊन 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 अगदी खूप लांबून दुपार झाली, 12-12:30 वाजले असावे. या वेळेमध्ये आम्ही पोहोचलो, ते म्हणजे MH भादल, म्हणजे महाराष्ट्र भादलमध्ये. तर तिथं ते आदिवासी मुलं सांगू लागले की तिथे एक वर्मा म्हणून आहे, तो म्हणजे शोभाराम भिकाजी वर्मा, हा अन्नक्षेत्र चालवतो. कारण काही महाराष्ट्रातले लोक किंवा शासनाकडून काही असं सहकार्य घेऊन तो अन्नक्षेत्र चालवतो. तर आम्ही सुद्धा त्याचं नाव विचारत त्या आदिवासी लोकांनाच आणि तिथपर्यंत गेलो. दुपारी 12 वाजलेले आहेत. त्याचं छोटंसं घर होतं, पण आता घरात तरी कुठं थांबणार आहे, म्हणून त्याने बाहेर असं बनवलेलं होतं की 4 लाकडं असे रोवलेले आहेत, उभे करून रोवलेले आहेत. त्याच्यावरती आडवे असे लाकडं टाकलेले आहेत आणि त्याच्यावरती गवताची गंज बनवलेली आहे आणि त्या गंजीखाली अगदी स्वच्छ करून तिथे बसायला टाकलेले आहे. आम्ही सगळेजण तिथं गेलो आणि खूप आनंद वाटला की ज्या गोष्टी आपण कधी ऐकलेल्यासुद्धा नाही आणि या गोष्टी आपल्याला कधी अनुभवायला मिळतील असं सुद्धा कधी वाटलेलं नाही, त्या प्रत्यक्ष त्या अनुभवायला मिळाल्या. म्हणून त्या गवताच्या गंजीखाली किती गार सावली वाटली दुपारच्या वेळेला आणि खूप छान आम्ही सगळेजण त्या ठिकाणी त्या सावलीला बसलो. अंथरूण तर टाकलेलं होतं, पण त्या शोभारामजीने सांगितलं, त्याचे 2 मुलं होते, सांगितलं थोडा वेळ आराम करा, अर्ध्या तासामध्ये तुम्हा सगळ्यांना मी जेवणाची व्यवस्था करतो. आम्ही म्हटलं काही हरकत नाही. मग कारण अर्ध्या तासात सकाळपासून तर काही मिळालेलं नाही आहे, असंच बिस्किट वगैरे खात चाललेलं आहे आणि चढ उतार आहे, त्यामुळं काही खाणंही गरजेचं आहे, म्हणून सांगितलं काही हरकत नाही. आता त्याने एकदा सगळ्यांना एक काळी चहा बनवली. आता राघवला पुन्हा चहा दूध पाजलं, कारण राघवला आता दुसरं काही खायला नव्हतंच, त्यामुळं आणि आम्ही तिकडूनही काही ओझं आणू शकत नव्हतो, म्हणून तर चहा दूध पिऊन राघव आता तिथे झोपला. आम्हीसुद्धा सगळेजण बसलो, थोडा आरामही चालू आहे, गप्पा चप्पाही चालू आहेत बाकीच्यांच्या. असं करता करता बराच वेळ निघून गेला आणि मग खिचडी भात तयार झाला. खिचडी भात म्हणजे काय, त्यामध्ये काय असणार, फक्त तांदूळ आणि मिरची मीठ
एवढंच. आणि काही अपेक्षा नाही आहे. आपण काय खातो ही सुद्धा आपल्याला कळालं नाही पाहिजे. त्यालाच नर्मदा परिक्रमा म्हणतात. नाहीतर म्हणायचं आम्हाला हेच मिळालं नाही, आम्हाला तेलच मिळालं नाही, आम्हाला तूपच मिळालं नाही. ह्याला नर्मदा परिक्रमा म्हणत नाही आहे. आपल्या घरी आपले भोग पूर्ण होत नाही आहे, आपले सोचले पुरवल्या जात नाही आहे, म्हणून आपण परिक्रमेला जायचं आणि तिकडे जाऊन साधू लोकांना त्रास द्यायचा. आम्हाला हेच खायला पाहिजे, आम्हाला तेच खायला पाहिजे, असं नको व्हायला. आपण सगळ्या सुखांचा त्याग करून आपण निघालेलं असतं आहे त्या परिस्थितीमध्ये राहण्यासाठी. म्हणून तर आपण आपले सुख, आपले जिभेचे सोचले हे बाजूला ठेवायचे असतात. तर आता सगळ्यांनी पंक्ती धरल्या, आपापले ताटं काढले आणि सगळे ती जी शोभारामजीची मुलं होती, आता ती सगळे आम्हाला खिचडी वाढू लागले. खिचडी वाढून झाली आणि सगळ्यांनी कुंडली म्हणून, कारण महाराष्ट्रातले असल्यामुळे मोठ्याने नर्मदेहरचा गजर केला. आणि ते शोभारामजीसुद्धा सांगू लागले की जेव्हापासून मी नर्मदा परिक्रमावासियांची सेवा करू लागलो, खूप आनंद वाटतो मला आणि खूप सेवा करावीशी वाटते. आणि सेवा केल्यावर मैयासुद्धा खूप लक्ष देते. म्हणून एवढ्या दिवस जो आनंद वाटत नव्हता तो आनंद वाटतो. म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या दारामध्ये एक डिजिटल असं छोटं एक बोर्डसुद्धा लावलेलं आहे, परिक्रमावासी केले सदाव्रत म्हणून. तर आता सगळेजण नर्मदेहर म्हणून जेवायला बसले. खिचडी भात अगदी सगळ्यांनी पोटभर खाल्ला. आणि पोटभर खाऊन, कारण रात्रीसुद्धा खिचडी भातच खाल्लेला होता, पोटभर जेवण झालं. आणि जेवण झाल्यावर आता सगळे पटपटाला आवरू लागले, कारण आपला खूप वेळ गेला आहे. मग त्यांना विचारू लागलं तर पुढचा मार्ग कसा आहे, कारण इथून पुढचा मार्ग आम्हालासुद्धा माहिती नव्हता. का? कारण पहिला जो मार्ग होता तो अगदी मैयाच्या किनाऱ्यानेच होता. जरी पाणी भरलेलं होतं तरी पण किनाऱ्याने होता. आणि आताचा जो मार्ग आहे आता खूप लांबून आहे. त्यांनी सांगितलं इथून थोडंसं पुढं गेलात ना की तुम्हाला पुढे अगदी खोल उतरावं लागेल. म्हणजे ती झरकण नदीच्या अगदी किनाऱ्यानेच तुम्हाला खूप प्रवास आहे. मग खूप अंतराने तिला पार करावं लागेल. आता तर आम्हाला काहीच कळत नव्हतं की काय करावं. आमच्यासोबत जो बॅग घेणारा माणूस होता, म्हणजे सेमलेटमधून त्या सरपंचांनी जो माणूस आमच्यासोबत दिला होता, तर त्याला तो म्हटला आता मी पाठीमागे जातो, कारण इथून भादरमधून मला आत्ता निघालो तर मी संध्याकाळपर्यंत परत मागे जाऊ शकतो. नाहीतर तुमच्यासोबत पुढे आलो तर माझा आणखी एक मुक्काम इकडंच होईल. म्हणून मला इथून जाऊ द्या, मला पण खूप काम असतं. पण सरपंच साहेबांनी सांगितलं की जा यांच्यासोबत. आणि मलासुद्धा असं वाटलं की काही हरकत नाही, छोटंसं बाळ तुमच्यासोबत आहे म्हणून मी आलो होतो. तर काही हरकत नाही, माझ्या पतिदेवांनी सांगितलं काही हरकत नाही, आलात तर त्याला 200 रुपये त्यांनी देऊन टाकले की काही हरकत नाही, तू एवढे कष्ट तुम्ही घेतले आमच्यासाठी. आणि बाकीचे परिक्रमावासी होते त्यांनासुद्धा असं वाटू लागलं की आपल्याला मार्ग तरी ह्यांनी दाखवला आणि आपल्यासोबत चालले, म्हणून त्यांनीसुद्धा कोणी 10-10, 20-20 रुपये त्यांना दिले. त्या ठिकाणी आता आम्हाला प्रश्न निर्माण झाला आमच्या दोघांच्या मनात की अजूनही खूप खडतर आहे, कारण इकडं तर नवीन रस्ता आहे. आता आपल्याला इकडच्या रस्त्याचा चढ उतरणीचा अंदाज नाही आहे. मग असं वाटू लागलं की आज पुन्हा पाहिजे होतं कुणीतरी. तर आम्ही असं काही विचार मनात करतच होतो. आम्हाला वाटलं की आपण त्या शोभारामजीला सांगू की आम्हाला एखादा मनुष्य भेटेल का कुणी की जो आमची बॅग घेऊ लागेल, असं मनात आलं होतं. आमच्या दोघांचा विचार चालू होता. एवढ्यातच एक छोटासा मुलगा, म्हणजे 5वी-6वीला असेल, म्हणजे 10-11 वर्ष वयाचा असेल तो लगेच आला. आणि तो म्हटलं बाबाजी तुम्ही आता पुढे कुठं जाणार. तर माझ्या पतिदेवांनी सांगितलं, आम्हाला शोभारामजींनी सांगितलं पुढे धावडी कुंडी असं खप्परमाल असा मार्ग आहे. आता नवीनच आहे तो मार्ग, याच वर्षी बदलला आहे, त्यामुळे आम्हाला त्याचा काही अंदाज नाही आहे. मग तो म्हटला तुमच्यासोबत तर एक व्यक्ती होती ना बॅग घ्यायला, कारण तो मुलगा जो होता तो मराठी चांगला बोलत होता.
चांगला म्हणजे आता महाराष्ट्रामध्येच होतो, बाकीचे लोकही मराठी बोलत होते, पण हा एकदम शुद्ध मराठी बोलत होता. जी पुस्तकी भाषा आहे शुद्ध, तशी पुस्तकी भाषा तो शुद्ध बोलत होता. म्हणून माझे पतिदेव म्हटले, अरे तू एवढी शुद्ध कशी मराठी बोलतो? तो म्हटला, मी महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्रात म्हणजे? तो म्हटला, मी चोपडाला राहतो, कारण तिथं माझ्या मामाचं गाव आहे आणि तिकडेच आश्रमशाळा आहे. म्हणून मी आश्रमशाळेत राहतो आणि तिथे मी शिक्षण घेतो. माझं गाव तसं हेच आहे. अरे मग आत्ता कसा आला? तो म्हटला, सुट्टीला आलो होतो तर तसंच थांबलो आहे. मग माझ्या पतिदेवांना खूप आनंद वाटला. ते म्हटले, अरे खूप मोठा हो, खूप शिक आणि इकडची प्रगती कर. तो म्हटला, आता काय असेल ते असेल. पण त्याने सांगितलं की तुम्ही इथून पुढे जाणार आहात ना, तर पुढे माझी धावडी जी आहे त्या धावडीमध्ये माझी आत्या राहते, म्हणून मी तुमच्यासोबत येतो आणि मी रात्री माझ्या आत्याच्या घरी मुक्कामी जातो. अरे माझ्या पतिदेवांनी सांगितलं, ही तर चांगलीच गोष्ट आहे, कारण आम्हालाही प्रश्न निर्माण झाला होता. मग यांनी विचारलं, आमची एखादी बॅग घेऊ लागशील का? तो म्हटला, मग घेऊ लागेल तर. आता एवढा शुद्ध मराठी बोलतो आहे आणि तो इकडे राहतो आहे, एवढे मोठे मोठे गावं पाहतो आहे, म्हणून त्यालाही खूप आनंद वाटला. आणि तो म्हटला, मी फक्त घरी सांगून येतो माझ्या आईला की मी आत्याच्या घरी चाललो आहे म्हणून. घरी पळत पळत गेला आणि सांगून आला. तोपर्यंत बाकीचे परिक्रमा असे सगळे आवरून लगेच निघाले. आम्ही सुद्धा निघालो होतो, बॅगा वगैरे पाठीवर घेतल्या, पण तेवढ्यात राघव म्हटला टॉयलेटला जायचं. आता पुन्हा आम्ही थांबलो. एवढं ऊन, आता कळकळ ऊन झालेलं आहे. अशा वेळी थांबलो. राघवचं सगळं आवरेपर्यंत बराच वेळ निघून गेला. पुन्हा त्याला स्वच्छ वगैरे करून आता तो मुलगाही तोपर्यंत आला होता. त्याने लगेच एक बॅग घेतली, माझ्याही पाठीवर एक बॅग, आणि आता माझ्या पतिदेवांनी राघवला खांद्यावर घेतलं. आणि आता आम्ही पुढे चालू लागलो. पण एवढं ऊन पडलेलं होतं, खूप खूप कडक ऊन पडलेलं होतं. आणि कडक ऊन एवढं पडलेलं असताना पायांना अगदी खूप रखरख झालेली होती. एवढी रखरख, कारण पुढे गेल्यावर थोडासा सरळ रस्ता होता, म्हणजे पाऊलवाटच होती, पण तिथून असं खाली उतरायचं होतं, खूप खोल उतरायचं होतं. आणि खूप खोल उतरल्यावर अगदी पुन्हा असा चढाचा रस्ता होता. म्हणजे पलीकडे तिथे पुन्हा झरकण नदी खूप वळणं घेत आलेली होती, म्हणून ती झरकण नदी खाली होती. आणि रस्ता असा वरच्या बाजूला अगदी खूप उंचही नाही आणि खालीही नाही, असा मधीच असा कोरलेला होता. JCBने त्यामध्ये अशी खडी वगैरे टाकलेली होती, कारण त्या रस्त्याचं काम चालूच होतं. पण अशा कडक उन्हामध्ये तिथून चालत असता, कारण सकाळपासून सुद्धा आत्तापर्यंत म्हणजे त्या महाराष्ट्र बादलपर्यंत जवळजवळ 24 किलोमीटर चाललेलं होतं. आणि आता अजूनही धावडीपर्यंत अजून 8 किलोमीटर जायचंच होतं. म्हणून कारण मध्ये तर थांबण्याची कुठे व्यवस्था नाही, कुठे गावही नाही आहे, म्हणून आणखी चालणंच होतं. तर आता पुढे चालतच होतं. तो मुलगाही आमच्यासोबत होता. माझे पतिदेव त्याच्यासोबत गप्पाही मारायचे. मग त्याला म्हटले, अरे हे रस्त्याचं काम असं अर्धवट का आहे रे? तो म्हटला, काय नाही, इथला सरपंच असाच आहे. त्याने काम चालू झालं, एवढं सगळं काम होत आलं आणि काहीतरी त्या JCBवाल्यासोबत भांडण केलं आणि अर्धवट काम बंद पाडून टाकलं त्याने. मग का असं केलं असावं माहिती नाही, पण हे लोक प्रगती होऊ देत नाही आहे. अर्धवट झालं की मध्येच भांडण करतात, काही करतात आणि सगळं होत्याचं नव्हतं करतात. म्हणून आता तर गप्पा मारत मारत पुढे चालत होतो. पण बाकीची जी परिक्रमावासी होते ते काही पहिल्यापासून आमच्यासोबत नव्हते, तशी आम्हालाही त्यांची काही गरज नव्हती. पण त्यांची इच्छा होती की शुल्पानी पार होईपर्यंत तरी आम्हाला तुमच्यासोबत चालू द्या, कारण तुम्हाला माहिती आहे म्हणून, आणि तुमच्या परिक्रमा पहिल्या झालेल्या आहेत, तुम्हाला अनुभव आहे. पण पुढे चालत असता हे सगळे पुढे जाऊन खूप लांब, म्हणजे 1-1.5 किलोमीटर पुढे जाऊन ते एका झाडाखाली बसले होते. आणि आम्ही तर उन्हाचं चालतच होतो. आता पायात काही नव्हतं आणि ती खडीची टाकलेली होती, ती पायाला एवढी रुतत होती.
आता फक्त नर्मदे हर म्हणत होतो. पाऊल टाकला की एवढे खडे टोचायचे की अगदी डोळ्यातच पाणी येईल असं. आणि एवढी रखरख, एवढं ऊन, हे सगळ्या आणि जेवण झालेलं आणखी त्यात. अशा रखरखीमध्ये चालता चालता एवढा त्रास सहन करीत, पण हे सगळं नर्मदा माईच्या भरोश्यावर चालू होतं. म्हणून तर पुढचा पाऊल पुढेच पडत होतं. जर आपल्या भरोश्यावर असतं तर कधीच थांबलं असतं, पण नर्मदा माई चालवीत होती. नर्मदा माईची तेवढी कृपा आहे. म्हणून आता 1-1.5 किलोमीटर पुढे गेलो तर लगेच ते सगळे परिक्रमावासी सावलीला बसलेले होते. ते म्हटले, आम्ही तुमची वाटच पाहत होतो. मग आता सगळे सोबत चालू लागले, कारण आता तर इकडचा रस्ता नवीन असल्यामुळे कुठे लुटतील काय, आणखी काय, कुणाच्या मनात काय येत असेल, पण सगळे सोबत चालायचे. आणि त्या नदीच्या कडेकडेने थोडं पुढं गेल्यावर तिला एकदा पार केलं, कारण ती आता पुन्हा फिरून अशी पुन्हा पुढे येणार होती. तर तिला पार करून पलीकडे गेलो आणि आता असं कडेकडेने खालच्या बाजूनच खूप खालून असा रस्ता होता. आणि बरंच अंतर चालून गेल्यावर मग पुन्हा ती फिरून आलेली होती. त्या ठिकाणी पुन्हा तिला पार केलं आणि पार केल्यावर असा एकदम खूप मोठा आवाज येऊ लागला, कारण खूप लोक ओरडत होते, एकमेकांना शिव्या देत होते, असं काहीतरी खूप त्यांचा आरडाओरडा चालू होता. आता सगळेजण एकमेकाकडे बघू लागले. कुणीच कुणासोबत बोलत नव्हतं, कारण आम्ही खूप खोल होतो. दोन्ही चारी बाजूने सगळा डोंगरच डोंगर होता आणि तो डोंगर आता वरती चढायचं होतं. जिथून चढायचं आहे तिथेच ते घर होतं, ती झोपडी होती आणि तिथूनच तो आवाज येत होता. म्हणून सगळेजण एकमेकांकडे बघून एकदम शांत झाले. पण तो जो आदिवासी मुलगा आमच्यासोबत होता तो म्हटला, आपल्याला या झोपडीपासूनच जायचे, पण काही घाबरू नका. आता त्याच्या घाबरू नका म्हणण्यावर काय आहे. सगळ्यांच्या मनात जी भीती होती, प्रत्येकाला असं वाटू लागलं, हे लोक एवढे ओरडत आहेत, नेमकं काय चालू असेल. पण जेव्हा आम्ही त्या झोपडीजवळून चाललो तर तिथे सगळे ते पेताड लोक होते, कारण तिथं तो दारूचा अड्डा होता आणि त्या ठिकाणी ते सगळे लोक दारू पिऊन एकमेकांना शिव्या देत होते. असा आरडाओरडा, आम्ही अगदी पायांचा सुद्धा आवाज न येता एकदम हळू सगळे घाबरून अगदी वरती चढून गेले. पण वरती चढल्यावर त्याच्यामधले 2 पेताळ वरती जाऊन बसलेले होते आणि वरती जाऊन बसून झाडाखाली बसलेले ते बाज वगैरे टाकून तिथे छोटीशी झोपडी होती. आम्हाला ती तिथं गेल्यावर हाका मारू लागली, इकडे या, आमच्याकडे या. आता तरी कुणी त्यांच्याकडे जायला तयार नव्हतं. पण ते म्हटले, अरे अशी कुठं लोक असते का, कसं काय आले तुम्ही इकडं, आमच्या घराजवळून कसं काय चालले, असे बोलू लागले. तर माझे पतिदेव त्यांच्याकडे गेले आणि त्यांना चॉकलेट देऊन टाकले. 1-1, 2-2 चॉकलेट दिल्यावर ते म्हटले, बाबाजी ठीक आहे. मग असं हात वगैरे जोडायला लागले. पण माझ्या पतिदेवाने सांगितलं, काही नाही, असू द्या. आणि पटकन तिथून निघायचं केलं. आता तो मुलगासुद्धा खूप सगळ्यांसोबत गप्पा मारत पुढे चालत होतो. मग एवढं सगळं चढून आलो आणि आता सगळा रानाचा रस्ता, म्हणजे आदिवासी लोकांनी छोटे छोटे असे शेत तयार केलेले होते. हातानेच त्यामध्ये पेरायचं, हाताने सगळी त्याची मशागत करायची, असं होतं. तर असं चालता ते बघून आनंदही वाटायचा आणि मैया खूप लांब आहे याचं दुःखही वाटायचं. म्हणून चालता आता जवळजवळ 4-4:30 वाजलेले आहेत. अशा वेळी त्या धावडीच्या जवळ गेलो आणि तिथं गेल्यावर दिवसभराची खूप रखरख झालेली होती, कारण खूप खडे पायाला आज टोचलेले होते, अंतर खूप काटलेलं होतं. जवळजवळ आता धावडीपर्यंत 32 किलोमीटर आमचा प्रवास झालेला होता. आणि त्या ठिकाणी एक आंब्याचं झाड होतं. त्या झाडाच्या अगदी खोडाला छोटंसं असं जिरा खांदलेला होता, विहिरीसारखा, आणि त्याच्यावर आडवं लाकूड टाकलेलं होतं की त्याच्यामधून पाणी काढता येईल. तिथं एक छोटंसं डबडंही ठेवलेलं होतं, त्याला एक दोरी बांधलेली होती. आदिवासी लोक इकडून आम्हाला सगळे बघत होते. पण नवीन मार्ग असल्यामुळे नवीन लोक परिक्रमावासी येत आहेत म्हणून त्या लोकांना सुद्धा खूप कौतुक वाटायचं. तर तिथून पाणी वगैरे काढून सगळेजण आता पाणी प्याले, कारण जसे निघाले होते
त्या झरकण नदीमध्ये सुद्धा थोडंसं पाणी वाहत होतं, तर तिथं पाणी पिले, त्याच्यानंतर इथंच पाणी पिले. तर सगळेजण त्या ठिकाणी पाणी पिऊन आता ठरवलं पुढे चालायचं. जिथे त्या धावडीमध्ये जिथे परिक्रमावासी थांबतात तिथं जायचं. आता हा मुलगा म्हटला की त्याच्या आत्याला मी विचारीन. तो म्हटलं मी माझ्या आत्याला विचारीन कुणाकडे थांबतात म्हणून. पण त्याच्या आत्याचं घर खूप अडचणीमध्ये होतं, तिकडे जायला वाटसुद्धा नव्हती. आणि त्याने सांगितलं इथून तर बरंच अंतर आहे. मग दुसऱ्या परिक्रमावासियांना विचारलं तर त्यांनी सांगितलं हे वरती गेला ना की समोर जे घर दिसतंय खूप मोठं घर आहे. तर त्या घरी त्या व्यक्तीचं नाव सांगितलं. त्याचं नाव होतं फादल गारद्या सोलंकी. आणि त्याच्या घरी जायला सांगितलं. काही हरकत नाही. आता तर पाणी तिथं बघितलेलं होतं, पण त्याचं अंतर खूप होतं. मग त्या व्यक्तीच्या घरी कसं बसं खूप असं पांदीचा रस्ता असल्यासारखं होतं. तर त्या रस्त्याने गेलो आणि त्या घरी गेल्यावर त्यांच्या घरी एक वेडा मुलगा होता, म्हणजे असं मतिमंद होता. आता तोही तिथं अंगणात बसलेला होता. मग सगळे परिक्रमावासी तिथं गेल्यावर त्या व्यक्तीला खूप आनंद झाला. तसा तर तो सेवा करत होता, पण आनंद कसा होत होता मला माहिती नाही. पण तो म्हणायचा काय सेवा करू, काय सेवा करू, खूप माझं भाग्य आहे असं म्हणायचा. पण का म्हणत होता काही कळत नव्हतं, की फक्त तोंडापुरतंच असं बोलत होता. पण त्याचा जो आनंद होता, मग तो म्हटला काही लागलं ना लगेच मागत जा, काही लागलं की लगेच मागा. पण त्याला काय मागणार आम्ही, म्हणून आता काय मागणार आहोत. कारण दुपारी तर खिचडी भात खाल्ला, रात्रीसुद्धा खिचडी भात खाल्ला. म्हणून आणि उद्याची जी पर्वणी आहे, उद्याचा खूप मोठा पर्वकाळ आहे, ती म्हणजे उद्या कार्तिकी एकादशी आहे आणि सोमवारसुद्धा आहे. म्हणून सगळ्यांनीच अशी अपेक्षा व्यक्त केली की आज काहीतरी रोटी वगैरे किंवा भाकरी जे भेटेल ते, पण भात नको वाटतोय आज, असं सगळ्यांना वाटू लागलं. पण म्हणून माझ्या पतिदेवांना सगळ्यांनी सांगितलं तुम्ही म्हणा त्याला. तर माझे पतिदेव म्हटले तुमची सेवा करायची इच्छाच असेल तर आम्हाला ना सगळ्यांना एक एक रोटी मिळाली तरी बरं होईल. तर म्हटलं बाबाजी आटा नाही आहे, घेऊ का आटा नाही आहे. अरे मग माझे पतिदेव म्हटले बाजरीची भाकरी असली तरी चालेल. तो म्हटला मग पत्नीला विचारू लागला. तर ती म्हटली नाही नाही बाजरीचं पण पीठ नाही. मग माझे पतिदेव म्हटले आता काय सेवा करणार हा. आणि त्यांना विचारलं पाण्याची व्यवस्था. तो म्हटला आहे ना, जा खाली, तिकडे ना एका जिरा आहे तिथे पाणी आहे. आता तर सगळे परिक्रमावासी जायला निघाले, पण एक जण म्हटला मी जाऊन बघून येतो. त्याच्यासोबत तो म्हटला चला चला माझ्यासोबत एक जण, चला मी दाखवून आणतो. एक जणाला घेऊन गेले, पण जवळजवळ 1-1.5 किलोमीटर गेले. 1-1.5 किलोमीटर पाण्यासाठी एक कमंडल भरून आणण्यासाठी गेले. तो जो गेला ना त्याचा एक कमंडल त्याने भरून आणला. पण बाकीच्यांना जायला जेव्हा सांगायचं होतं तेव्हा त्याला असं वाटायचं यांना सांगावं की जाऊच नका. कारण खूप लांब होतं, खूप अडचणीचा रस्ता होता आणि खूप खोल उतरावं लागत होतं, पुन्हा वरती चढावं लागत होतं. पण नाईलाज होता, घरात तर त्याच्याकडे तेवढं पाणी नव्हतं. म्हणून आता तर आमच्या पायांची खूप आग होत होती, खूप त्रास होत होता पायांना आणि खूप असं थकल्यासारखं झालं होतं, कारण प्रवास खूप झालेला होता. म्हणून आणि माझ्या पायाचा अंगठाही खूप दुखत होता. म्हणून ती जी परिक्रमा असते ती आम्ही जसं खाली बसलेलो होतो अगदी सुकून गेलेलो होतं. म्हणून ते जे परिक्रमावासी होते ते म्हटले ताई महाराज तुमचे जे कमंडल आहेत ते द्या आमच्याकडे, आम्ही आणतो तुमचं पाणी. कारण आता एक जणाला यायचं म्हटलं तरीसुद्धा पायाला त्रास होणारच आहे. आणि राघव आहे आणखी तुमच्यासोबत, तर तुम्ही थांबा, तुम्ही आराम करा, आम्ही तुमचं पाणी घेऊन येतो. ते पाणी आणण्यासाठी आमचे दोनही कमंडल घेऊन गेले. तोपर्यंत त्या माणसाने पत्नीला सांगून चहा बनवला, कोरा चहा बनवला. आणि चहा बनवल्यावर तोपर्यंत हे सगळे आले. चहा वगैरे सगळ्यांनी घेतला आणि मग याने सांगितलं आता खिचडी बनवा सगळ्यांसाठी. तांदळाची खिचडी तिने बनवायला टाकली.
त्याचं जे घर होतं ते खूप मोठं होतं, म्हणजे अगदी कौलाचंच होतं आणि कडेने सगळा कुडच लावलेला होता, पण सारवलेलं होतं. आणि सारवलेलं असल्यामुळे तिथे थंडी वाजत नव्हती, कारण बाहेर तशी खूप थंडी होती, सगळं जंगल असल्यामुळे. मग सगळे परिक्रमावासी ज्यांना जिथं जागा मिळेल ते सगळे तिथं आपापले आसनं त्यांनी तिथं लावले. आता हा जो होता फादल सोलंकी, ज्याच्या घरी आम्ही थांबलो, तो गप्पा खूप मारायचा, पण माझा त्याच्यावर विश्वास बसत नव्हता त्याच्या गप्पावर. त्याचं काय असेल ते असेल, पण तो म्हटला, बाबाजी अरे मी सुद्धा परिक्रमा केलेली आहे. माझा त्याच्यावर काही विश्वास बसत नव्हता, कारण आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना आत्ताशी कुठे परिक्रमा कळायला लागली, आणि मध्य प्रदेशच्या लोकांना कळत असेल ती जवळचे आहेत म्हणून, पण जंगलातल्या लोकांना अजूनही ती काही लोक लुटतात, आणि ह्याला कशी परिक्रमा कळू शकेल. कारण तो सांगू लागला, मी 8 वर्षाचा होतो ना, तेव्हा मी घरातून पळून गेलो होतो परिक्रमेला, आणि मी पूर्ण परिक्रमा करून आलो. मला 8-9 महिने लागले. माझा त्याच्यावर अजिबात विश्वास बसला नाही, पण आपल्याला त्याच्याशी काही घेणं नव्हतं. काही हरकत नाही, त्याला त्याची भावना दाखवायची असेल की मी सेवा करतो असं वगैरे काही दाखवायचं असेल म्हणून तो सांगत होता, काही हरकत नाही. म्हणून त्याने खूप मोठ्या मोठ्या गप्पा मारायचा, काय सेवा करू सारखं सेवेबद्दल विचारायचा, पण जे मागितलं ते नाहीच म्हणायचा. जे मागितलं की तो म्हणायचा नाही नाही ते तर नाही, दुसरी काय सेवा करू, अरे दुसरं आम्हाला काही लागतच नाही, तसं तर काहीच कशाचीच गरज नाही, आणि जंगलात आहे बिचारा. म्हणून भात वगैरे तयार होईपर्यंत आता तिकडचे ते सगळे हातपाय वगैरे धुवून आलेले होते. आम्ही सुद्धा तिथंच थोडंसं पाणी होतं त्यांच्या रांजणामधलं, ते घेऊन आम्ही हातपाय वगैरे धुतले. आणि जेव्हा चहा बनवला तेव्हा बाकीच्यांनी सगळ्यांनी चहा घेतला. आता राघवलं सुद्धा जे दूध होतं ते दूध आता पुन्हा संध्याकाळी ते तापवून ठेवलं, पण आता एका टायमाचं भागेल एवढंच दूध शिल्लक राहिलं होतं आत्ता देऊन. म्हणून आता सगळी तयारी, आरतीची तयारी झाली, आणि आता आरती वगैरे झाली. आरती झाल्यावर सगळ्यांना प्रसाद वगैरे एकमेकांनी दिला खडीसाखरेचा, आणि थोड्याच वेळामध्ये खिचडी तयार झाली. मग तिथेच अंधारात बसून, कारण तिथे कसला लाईट, आता तर मोबाईलसुद्धा त्या लोकांच्या देखात काढायची कुणाची तयारी नव्हती. मग छोट्या छोट्या आपल्या बॅटऱ्यासोबत होते, त्या बॅटऱ्यांचा उजेडाने सगळ्यांनी जेवण वगैरे केलं. आणि त्याच धावडीमध्ये तो जो मुलगा आमच्यासोबत आलेला होता तोही तिथून आम्हाला तिथे सोडला, आणि तो त्याच्या आत्याच्या घरी निघून गेलेला होता. आता आम्हीच होतो, म्हणून त्या ठिकाणी जेवणं वगैरे करून त्या धावडीमध्ये फादल गारद्या सोलंकी अशा या व्यक्तीच्या घरी रात्रीचा विश्राम केला. त्यांनी सांगितलं, बाबाजी आता तुम्ही इथं विश्राम केला ना की आता सकाळी तुम्ही किती लवकर निघाले तरीसुद्धा इथून लगेच हा डोंगर चढायचा. आता काही हरकत नाही, 8:30-9 वाजलेले असावे. अशावेळी आता राघवही झोपी गेला होता. आम्ही सगळेसुद्धा आता सगळं आवरलेलं असल्यामुळे सकाळचं काही नियोजन नव्हतं आंघोळीचं, कारण पाणीच कुठे नव्हतं. मग सगळ्यांनी ठरवून टाकलं, रस्त्याने जिथं कुठं पाणी दिसेल तिथं थांबून आंघोळ करू, आरती करू, आता काहीच करायचं नाही. मग इथे काहीच करायचं नाही असं ठरलं, आणि सगळे आता एकमेकांना नर्मदेहर म्हटले, आणि नर्मदेहर म्हणून आजचा विश्राम इथेच थांबता झाला. म्हणून आज इथेच थांबते नर्मदेहर. आता जमलं का म्हणजे बाबा बी आता तिकून माशी बोलते असं ऐसा. हा 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 म्हणजे खाली आहे ना, खाली गाळ नाही लागायचं.
पीठ म्हणतो तो. अरे वा, तुला पण सेवा करायची का परिक्रमा वासांची? माझा घाम निघाला परत तुझा. कुठं म्हणतो बाबा, बघायचं अगोदर, शिकायचं, मग मळायचं. मळ मग. बस 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 बस. चेअर आहे तिथे. इकडे बघ ना. थांब थांब. प्रवेश कर सकते हैं। अनुमति, इसकी अनुमति लेने के बाद तय करेंगे। जिनको परफेक्टली बनाना आता है उतने ही वहां लेके जाएंगे, ज्यादा हल्ला गुल्ला नहीं करना, भले ही 1 घंटा लगे। क्योंकि साधु जब उसको समझ में आता है ना, ये संसार में उसने दूसरों के कल्याण के लिए शरीर धरा है, तो वास्तविक वो जीवन जीता है। मैं आपको कई ऐसी दवाइयाँ बता देता हूँ, क्या वो खा लेना, पूरा पहाड़ चलते रहना, क्या पूरा पहाड़ चलते रहना, आपको घर जाने की जरूरत नहीं, ना किसी गांव में जाके भिक्षा मांगने की जरूरत। सच कह रहा हूँ। क्या झालं का? झाडं मग. बस का? कितीक जाडी तो आता? कितीक जाडी तो? बस कर ना. कितीक जाडी तो? बस. तुमच्या हिशोबाने बघा ना कसे महाराज. हो
तुमच्या हिशोबाने बघून घेता का भाजी जरा? हो महाराज, तुमच्या हिशोबाने बघून घ्या ना भाजी. तुमच्या हिशोबाने बघून घ्या ना भाजी कशी योग्य वाटते ती. दस 15 मिनट लग जाएंगे. हाँ. पीठ म्हणतो तो. अरे वा, तुला पण सेवा करायची का परिक्रमा वासांची? माझा घाम निघाला परत जरा कुठं म्हणतो बाबा. बघायचं अगोदर, शिकायचं, मग मळायचं. मळ मग. बस 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 बस. शेअर आहे तिथे. इकडे बघ ना. थांब थांब. हा घे ना बाय. चांगलं झाडून घ्या आपल्या ना मैयाच्या किनाऱ्यावर. झालं का? दे ठेवून मग. आपण करू द्या. काय करतो तू राघव असा? तू काय करतो? काय करतो तू?